इथे उपस्थित लोकसभेचे उमेदवार अविनाशदादा भोसीकर, तसेच नांदेड दक्षिणचे उमेदवार फारुख सर अहमद, राज्य कार्यकारिणी सदस्य सर्वजितदादा बनसोडे, आदरणीय भंतेजी, तसेच मंचावरील सगळी पदाधिकारी, इथे उपस्थित माझ्या माता भगिनी, तमाम वडीलधारी मंडळी आणि इकडे उपस्थित युवा तडफदार कार्यकर्त्यांना, बांधवांना, मित्रांना माझा क्रांतिकारी जय भीम. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती होतं की आंबेडकरवादी चळवळीचा नांदेड एक केंद्रस्थान होता आणि आपला हा बालेकिल्ला होता. आणि आज ती परत वेळ आली आहे की इकडच्या प्रस्थापितांना परत एकदा दाखवून देण्याची की नांदेड हा आंबेडकरवाद्यांचा बालेकिल्ला होता आणि तो आंबेडकरवाद्यांचाच बालेकिल्ला राहणार आहे. आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये इथे समोर कितीही आले तरी त्यांना हरवून परत एकदा आपल्या आंबेडकरवादाचा झेंडा, वंचितांचा झेंडा परत एकदा या नांदेडवरती फडकवल्याशिवाय आपल्याला थांबायचं नाहीये. आपल्या सर्वांना इकडची परिस्थिती माहिती. सगळे एकजुटीने आपल्याला बदनाम करायला येतात. सगळे म्हणतात की काँग्रेस भाजपला हरवू शकते, पण आपण जर परिस्थिती बघितली तर आपल्याला दिसेल की जिकडे जिकडे वंचित बहुजन आघाडी निवडून येऊ शकत होती, जिकडे जिकडे वंचित बहुजन आघाडी भाजपला हरवू शकत होती, तिकडे तिकडे काँग्रेसनी भाजपला पूरक राजकारण केलेलं आहे. आपण बघा की इकडच्या मीडिया हाऊस, इकडचे विचारवंत हे सगळी लोक वंचितला बदनाम करायला निघालेली आहेत. वंचितला वरती नावं ठेवतात आणि वंचितच्या कार्यकर्त्यांना, वंचितच्या मतदारांना सुद्धा बदनाम करायला थांबत नाही ती लोक. आपण इकडच्या प्रस्थापितांना, काँग्रेसच्या लोकांना प्रश्न विचारले तर ही लोक म्हणतात की तुम्ही आमच्या नेत्यांना, तुम्ही आमच्या लोकांना अंगावरती येऊन ट्रोलिंग करता. पण आता बाबासाहेबांनी संविधानामध्ये, लोकशाहीमध्ये अधिकार दिला होता आपल्याला प्रश्न विचारायचा, आणि इकडच्या प्रत्येक नेत्याला, प्रत्येक प्रस्थापिताला आपण ठामपणे लोकशाहीप्रमाणे प्रश्न विचारू. आणि काय प्रश्न विचारू की काँग्रेसनी लोकशाही वाचवू, संविधान वाचवू हा नारा देऊन इकडच्या दलितांचे, मुसलमानांचे, आदिवासींचे, वंचितांचे, बहुजनांची मतं घेतली. मग ह्यांचे प्रश्न मांडायला होते तेव्हा काँग्रेस गायब का झाली? जेव्हा भाजपनी आरक्षण बद्ध करायचा राडा काढला तेव्हा काँग्रेसचे नेते सभागृहातून पळून का गेले? जेव्हा NRC चा मुद्दा आला तेव्हा राष्ट्रवादीचे नेते संसदेतून पळून का गेले? शिवसेना काँग्रेस बरोबर गेली. म्हणून मोठ्या संख्येने मुसलमान बांधवांनी शिवसेनेला सुद्धा मतदान केलं. पण हेच शिवसेनेचे निवडून आलेले खासदार आणि आमदार वक्फ बोर्डाच्या मुद्द्यावरती सभागृहातून, संसदेतून पळून का जातात? लोकशाही वाचवायची, संविधान टिकवून ठेवायचं, मुसलमानांच्या पाठरक्षण करायचं, या मुद्द्यावरनं काँग्रेसनी मतदान केलं होतं. 1 महिना नाही झाला जम्मू काश्मीरच्या निवडणुकीला, आणि आपल्याला माहिती आहे काँग्रेसनी कोणाला तिकीट दिलं होतं जम्मू काश्मीरमध्ये? लाला चौधरी माहिती आहेत का आपल्याला? माहिती आहे इकडे कोणाला लाला चौधरी? नाही. आपल्याला आसिफा आठवतीये? आसिफाचा आपण वाचलेलं आठवतंय? काश्मीरमधली एक चिमुरडी होती 4 वर्षाची, जिला अगवा करून बऱ्याच लोकांनी तिच्यावरती बलात्कार केला आणि तिला जीवे ठार मारण्यात आलं. आठवतोय? आपण सर्वांनी त्याच्यासाठी मोर्चे काढले होते. तर आता ह्या आसिफाच्या ज्या बलात्कारी होते त्या बलात्काऱ्यांना जेलमधनं बाहेर काढणाऱ्या, त्या बलात्कारांचा सत्कार करणाऱ्या आणि त्या बलात्कारांचा पाठराखण करणारा हा लाला चौधरी होता, भाजपचा नेता, जो रातोरात काँग्रेसमध्ये जातो आणि काँग्रेस त्याला तिकीट सुद्धा देतं. तुम्ही मला सांगा, एका मुसलमान चिमुरडीच्या बलात्कार करणाऱ्यांचा सत्कार करणारा हा संविधान वाचवू शकतो? लोकशाही वाचवू शकतो का? आणि ह्या प्रस्थापितांचं इकडे असंच चालणार आहे. हे एका बाजूला मक्तेदारी राबवणार, प्रस्थापितांचंच राजकारण उभं करणार,
आणि इकडे वेगवेगळे चेहरे, वेगवेगळे भोवरे, वेगवेगळे बाणकुळं उभी करणार वंचितला बदनाम करायला. पण तुमच्या सर्वांसमोर उघडीस पडेल की जे विचारवंत वंचितवरती टीका करत होते, जे विचारवंत वंचितला बदनाम करू इच्छित होते, त्यांना जेव्हा फंडिंग मिळतं, तेव्हा ज्यांना विधान परिषदा मिळतात, यशवंतराव चव्हाण बोर्डवरती जेव्हा त्यांना ट्रस्टीशिप मिळते किंवा त्यांना संशोधनासाठी फंडिंग मिळतं, शिक्षण सम्राटांच्या शाळेवरती कॉलेजेसवरती त्यांना नोकरी मिळते, तेव्हा तुम्हाला कळेल की वंचितला बदनाम करण्याचं पाकिट किती होतं. आणि दुसऱ्या बाजूला आपली ही जनता आहे. आपल्याला कोणी इकडे यायला पैसा दिला होता? आपल्याला कोणी इकडे यायला पैसा दिला होता का? आपण कोणाला जेवण मागितलं होतं? चहा सुद्धा मागितला होता? ही आपली स्वाभिमानी ताकद आहे आंबेडकरवादी चळवळीची. की तुम्ही कितीही ताकद लावा, तुम्ही आम्हाला कितीही बदनाम लावा, तुम्ही आम्हाला कितीही मातीत गाडायचा प्रयत्न करा, इकडच्या प्रस्थापितांना पुरून उरण्याचा इतिहास या आंबेडकरवादींनी दाखवला आणि यापुढेही तो आम्ही करत राहू. आणि मित्रांनो, इकडचीच ही बाणकुळं येऊन आपली दिशाभूल करायचा प्रयत्न करतात. हीच लोक येऊन आपल्याच नेत्यांना बदनाम करायचा प्रयत्न करतात. आता हे काँग्रेसचे काही लोक येऊन फिरायला लागतील आणि फारुख सरांना बदनाम करायची मोहीम सुरू करतील. काय चालू करतील कि फारूक सर तो मुसलमान है, मुसलमान अपने को वोट थोड़ी देते, अपन काय को देने का फारूक सर को वोट. चालू झालं की नाही हा प्रकार. आता तुम्ही ह्यांना एक प्रश्न विचारा की ह्यांच्या पक्षाचे जेव्हा प्रस्थापित नेते असतात, जेव्हा काँग्रेसकडनं एका वंचित समूहाच्या नेत्याला उमेदवारी मिळते, तेव्हा तिकडच्या प्रस्थापित लोकांची मतं आपल्या वंचितांना येतात का? नाही. तुम्हाला थोडक्यात उदाहरण देतो. काँग्रेसमधनं नांदेड उत्तरमध्ये उभे आहेत अब्दुल सत्तार. तुम्ही अभ्यास करून बघा, तुम्हीच तपासून बघा या निवडणुकीनंतर की काँग्रेसच्याच मराठ्यांची किती मतं अब्दुल सत्तार भाईंना पडतात आणि तुम्हाला कळेल की काँग्रेस हा किती वंचितांच्या मागे उभा राहतो. आणि दुसऱ्या बाजूला लोक म्हणतात की फारूक सरांना का मतदान करायचं. गेले 5 वर्ष फारूक सरांनी सातत्याने वंचित बहुजन आघाडीची भूमिका घेऊन आपल्या सर्वांसाठी लढत आलेत. जेव्हा इकडे अन्याय अत्याचार होतो, जेव्हा कोणावर कोणतंही संकट येतं, तेव्हा इकडे वंचितचे कार्यकर्ते धावून येतात. आणि फारूक सर मुसलमानांचे नेते आहेत, ह्याच्याबद्दल दुमत कोणाचंच नाही. पण ते आज गेले 5 वर्षापासून वंचित बहुजन आघाडीचा धुराळा नांदेडमध्ये सांभाळत आहेत, राज्य कार्यकारिणीचं काम सांभाळत आहेत. ठामपणे मीडियावरती जाऊन, टी व्हीवरती जाऊन, कॅमेऱ्यासमोर येऊन परखडपणे वंचित बहुजन आघाडीची भूमिका मांडतात. इकडच्या प्रस्थापितांना पुरून उरतात. आणि ते मुसलमान असले तरी विचारधारांनी आंबेडकरवादी स्वतःला म्हणत बाळासाहेबांची भूमिका स्वीकारत पुढे जातात. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना इकडे एवढंच सांगू इच्छितो कि फारूक सर मुसलमानों के नेता तो है, पर फारूक सर सिर्फ मुसलमानों के नेता नहीं, तो वो तमाम वंचितों के नेता है. आणि त्याच पद्धतीने आपण बघितलं तर परत एकदा इकडे वंचितांची मूठ उभी राहायला चालू झालेली आहे. नांदेड उत्तरमध्ये एक तरुण तडफदार आंबेडकर चळवळीचं नेतृत्व प्रशांत दादांच्या स्वरूपाने उभं राहिलेलं आहे. नांदेड दक्षिणमध्ये फारूक सर उभे राहिलेले आहेत. नांदेड लोकसभेमध्ये अविनाश दादा भोसीकर उभे राहिलेत. आणि ह्याच पद्धतीने आपण तमाम वंचितांची मूठ बांधून इकडे चाललोय, कारण आपल्याला इकडच्या प्रस्थापितांची मक्तेदारी कायमची संपवायची आहे मित्रांनो. कारण तुम्ही समजून घ्या परिस्थिती काय. इकडे मराठ्यांची खानावळ सुरुवात आहे. एक माणूस उठला तर दुसऱ्या पक्षात जातो, तो तिसऱ्या पक्षात जातो. पण ह्यांचा एकच भूमिका असते की पक्ष कोणताही राहू देत, विचारधारा कोणताही राहू देत, सत्ता आपल्या घरात राहायला पाहिजे. तुम्हाला छोटंसं उदाहरण देतो.
आपल्याच नांदेडचे एक ज्येष्ठ नेते आहेत, लय ज्येष्ठ नेते, तुम्हाला माहिती असतील, ते आधी काँग्रेसमध्ये होते मग भाजपमध्ये गेले नुकतेच. कोण होते ते? आता मला सांगा, जेव्हा ते काँग्रेसमध्ये होते तेव्हा त्यांनी आंबेडकरवादी संपवण्याचं काम केलं की नाही? आपल्या पोरांवरती खोटे कटले, आंबेडकरवादी नेतृत्व उभं राहायला लागलं की त्याला कोर्ट कचेरीमध्ये अडकवणं, त्याला जेलमध्ये टाकणं, आणि इकडे आंबेडकरवादी चळवळीचं नेतृत्वच उभं राहू द्यायचं नाही, ह्याचा खटाटोप त्यांनी इतकं वर्ष केला. आणि मग ते त्यांचं करून झालं की मग स्वतःची सत्ता, स्वतःची प्रॉपर्टी, स्वतःच्या साखर संस्था, स्वतःच्या शिक्षण संस्था टिकवायला ते रातोरात भाजपमध्ये निघून गेले. आता तुम्ही मला सांगा की जी लोक रातोरात पक्ष बदलतात, स्वतःची प्रॉपर्टी, मालमत्ता टिकून ठेवायला, ते खरंच तुमच्यावर अन्याय अत्याचार झाले तर तुमच्यासाठी उभे राहणार आहेत का? ही लोक खरंच संविधान वाचू शकणार आहेत का? लोकशाही वाचू शकणार आहेत का? नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो, आपल्या सर्वांवरती एकच महत्त्वाची जबाबदारी राहते की जो आपल्यासाठी लढतो, जो आपल्यासाठी झगडतो, त्याला आपण मतदानाच्या स्वरूपामध्ये ताकद दिली पाहिजे आणि बळ दिला पाहिजे, म्हणजे तोच आपल्या सर्वांसाठी परत येऊन लढेल. आता तुम्ही मला सांगा की जेव्हा आपल्यावरती कोणताही अन्याय अत्याचार होतो, जेव्हा आपल्यावर कोणतंही संकट येतं, तेव्हा वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उभे राहतात की नाही राहत? फारुख सर भूमिका घेतात की नाही घेत? इकडे युवक आघाडीचे कार्यकर्ते हायका हाकेवरती तुमच्यासाठी येतात की नाही येत? आणि अशा परिस्थितीमध्ये हे आपली जबाबदारी आहे, आपलं कर्तव्य आहे की जे आपल्यासाठी धावून येतात त्यांनाच आपण मतदान केलं पाहिजे. आणि आपण सर्वांनी बघितलंय की इकडच्या प्रस्थापितांना प्रश्न विचारून फारुख सरांनी काय चित केलंय, आणि हाच आवाज, हेच प्रश्न नांदेडच्या दक्षिणच्या नागरिकांनी सभागृहामध्ये पोचवावे, एवढी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि हे प्रस्थापितांचं राजकारण कसं चालतं, तुम्हाला नांदेडचंच एक छोटं उदाहरण देऊ का? देऊ? आता फारुख सरांच्या विरुद्ध काँग्रेसमधनं कोण उभं आहे? मोहन अंबर्डे. आणि अविनाश दादांच्या विरुद्ध लोकसभेला कोण उभं आहे? कोण कोण? त्यांचा मोठा भाऊ, काय नाव त्यांचं? संतुकराव हंबार्डे. आता तुम्ही यांची गंमत समजून घ्या. धाकटा भाऊ लढतो विधानसभा काँग्रेसमधनं, मोठा भाऊ लढतो लोकसभा भाजपकडनं, म्हणजे आपण येडे. आता मित्रांनो, आपल्याला ह्या सगळ्या भाऊंची, दादांची, काकांची, मामांच्या पाट्या उतरून वंचितांच्या पाट्या लावायची वेळ आली, आणि त्याच्यासाठी आपल्या सर्वांना एकत्र येऊन ताकदीने लढायला लागणार आहे. आणि जाता जाता एक खूप महत्त्वाचा मुद्दा मांडायचा आहे आपल्या सर्वांसमोर, की आपल्या सर्वांचे एक बंधू होते, आपल्या सर्वांचे एक साथीदार होते, आपल्या सर्वांचे एक भाऊ होते. त्यांना लिंचिंग करून, त्यांच्यावरती अट्रॉसिटी करून त्यांना जीवे ठार मारण्यात आलं. बोंधार गावातले अक्षय भालेराव त्यांचं नाव होतं. माहिती आपल्याला अक्षय भालेराव? आपल्या सर्वांना तो किस्सा माहिती आहे. बरेच लोकांनी त्यांच्याबरोबर काम सुद्धा केलंय. आपल्या गावामध्ये पहिल्यांदा भीम जयंती काढली म्हणून जीवे मारण्यात आलं. 5-5 लोक तलवारी घेऊन अंगावरती धावून गेले. आणि नंतर इकडच्या प्रस्थापितांनी, ज्या पोरांनी त्याचा जीव गमावलाय, त्यालाच बदनाम करायचा प्रयत्न केला की हा दारू प्यायचा, हा व्यसनी होता, दारू पिऊन हाच अंगावरती धावून गेला. पण आपल्या सर्वांना वस्तुस्थिती काय होती माहिती आहे? अक्षय भालेराव एक धडाडीचा कार्यकर्ता होता. अक्षय भालेराव एक सच्चा भीम सैनिक होता. अक्षय भालेरावनी आपल्या गावामध्ये पहिली भीम जयंती काढली होती, आणि इकडच्या प्रस्थापितांनी त्यांच्या हृदयामध्ये, त्यांच्या डोळ्यामध्ये भीम जयंती खुपली म्हणून त्यांनी अक्षय भालेरावला जीवे मारण्याचा खाट केला होता.
आणि अक्षय भालेरावला मारण्याच्या केसमध्ये मुख्य आरोपी कोण होता? कोण होता? आनंदराव भोंडारकर, जे आता महायुतीकडनं फारुख सरांच्या विरुद्ध उभेत. ज्या लोकांनी त्यांना मारलं त्या लोकांना आश्रय देण्याचं काम कोणी केलं? तर ते मोहन आंबर्डेंनी. ते पण आज फारुख सरांच्या विरुद्ध दक्षिणमध्ये उभेत. तर मित्रांनो, या प्रस्थापितांना धडा शिकवायची वेळ आलेली आहे. आपल्याला आपल्या साथीदाराचा बदला घ्यायचा आहे. आणि ह्या प्रस्थापितांनी, ज्यांनी एकांनी त्यांना मारलं आणि दुसऱ्यांनी ज्यांनी त्या मारेकरांना आश्रय दिला, अशांना घरी बसवण्याचं काम यावेळेस नांदेड दक्षिणच्या कार्यकर्त्यांनी, नागरिकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी करावं अशी मी सर्वांना विनंती करतो. कारण ह्यांना जर आज घरी बसून आपण आपले हक्काचे उमेदवार निवडून नाही दिले तर ह्यांची मक्तेदारी अशीच चालत राहणार आहे. अजून लोक मारतील, अजून लोकांवरती अट्रॉसिटीज करतील, अजून आपल्या चळवळीतले तडफदार कार्यकर्ते, नेतृत्व, उद्याचे नेतृत्व यांना कोर्ट कचेरीमध्ये केसेसमध्ये अडकून तुरुकांमध्ये टाकलं जाईल. आणि जर आपल्याला हे थांबवायचं असेल, जर आपल्याला आपल्या पोरांचं भविष्य उज्ज्वल करायचं असेल, तर आपल्याला इकडच्या प्रस्थापितांची मक्तेदारी एकदाची संपवायला खूप गरजेचं आहे मित्रांनो. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना जाता जाता एवढीच विनंती करतो की ही निवडणूक आपल्या गळ्यावरती आलेली आहे. ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. ही निवडणूक आपल्याला आरक्षण वाचवण्यासाठी लढायची आहे. ही निवडणूक आपल्याला शेतकऱ्यांना हमीभाव मिळवून देण्यासाठी लढायची आहे. ही निवडणूक आपल्याला आपलं शिक्षण टिकवून ठेवायसाठी लढायची आहे. आणि ही निवडणूक आपल्याला अक्षय भालेरावच्या मारेकऱ्यांना पाडून त्यांना जेलमध्ये टाकण्यासाठी जिंकायची आहे. म्हणून ह्या निवडणुकीमध्ये फक्त आणि फक्त गॅस सिलेंडर आणि फारुख सर अहमद यांना नांदेड दक्षिणमध्ये मतदान करा, एवढी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आपली रजा घेतो. जय भीम, जय संविधान, नमो बुद्धाय.